हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण एक विशेष सिरीज चालू केली होती ज्याच्यात आपण संपूर्ण महाराष्ट्र करत होतो तात्यांच्या ठोकळ्यामधून. तर याच्यामध्ये थोडंसं अजून मॉडिफिकेशन आपण असा केला आहे की तात्यांच्या ठोकळ्याप्रमाणे आपण महाराष्ट्राचा भूगोल कव्हर करणारच आहोत, परंतु अजून थोडंसं डिटेलमध्ये त्याच्यात जात जात आपण कव्हर करणार. म्हणजे तात्यांच्या ठोकळ्यांचं जे टॉपिक्स आपल्याला दिलेले आहे आणि जे मॅटर दिलेलं आहे त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा आपण याच्यात पाहत आहोत, जेणेकरून कंबाईनची ग्रुप बी ची जी एक्झाम आहे त्या लेवलला सुद्धा तो कामी पडेल. येणारी जी कंबाईनची गट क ची एक्झाम आहे त्याला सुद्धा कामी पडेल. आपली जी म्हाडाची येणारी एक्झाम आहे किंवा जिल्हा परिषदेची एक्झाम आहे, त्याच्यानंतर ज्याही क्लास 3 च्या एक्झाम होतात सगळ्यांना हा संपूर्ण महाराष्ट्रात आवश्यक असतो. तर सगळ्यांसाठी ही जी सिरीज आहे फार महत्त्वाची ठरणार आहे. आणि या सगळ्या PDF आपण फ्री ऑफ कॉस्ट देतो आपल्या टेलिग्राम चॅनलवर, ज्याचं नाव आहे SM गायडन्स पॉईंट. टेलिग्रामवर जाऊन तुम्ही तिथे जॉईन होऊ शकता. लिंक मी कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत नाही. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे विसरू नका. मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करत चला. तर चला आपण वेळ न करता आपले पुढचे टॉपिक्स तात्यांच्या ठोक्याच्या याच्यातून महाराष्ट्राचे क्लिअर करूया. मागील व्हिडिओमध्ये आपण जवळपास 57 प्रश्न पाहिले होते. जरी ते प्रश्न 57 होते, परंतु त्याच्यातला काही मॅटर असा होतं की एका प्रश्नावर जवळजवळ 10 उपप्रश्न तयार झाले असते. म्हणजे बरोबर जे आपण 50 प्रश्न पाहत आहोत ते 50 पेक्षा जास्त एका व्हिडिओमध्ये कव्हर होतच आहेत. तर आजचा आपला प्रश्न चालू होतो प्रश्न क्रमांक 58 पासून. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? आपलं नदी प्रणाली चालू आहे. नदी प्रणालीमध्ये कोणते प्रश्न एक्झाम मध्ये विचारले जातात ते मोस्ट इम्पॉर्टंट, त्याचं एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत. तात्यांच्या ठोकळा प्लस तात्यांच्या ठोकळ्यात दिलेल्या पॉईंटचं सगळं एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहे. तर महाराष्ट्राची सगळ्यात लांब नदी आहे गोदावरी. आता याची मुख्य गोष्ट आहे की भारताच्या जे दक्षिण भाग आहे त्याच्यातली सगळ्यात महत्वाची एक नदी याला मानलं जाते. एवढंच नाही, हिला दक्षिण भारतातील सगळ्यात महत्वाची नदी असल्यामुळे याला दक्षिण भारताची गंगा किंवा वृद्ध गंगा नावानं सुद्धा संबोधलं जाते. त्याच्यामुळे एक्झाम मध्ये प्रश्न काय येऊ शकतो की या ठिकाणी बघा, हा उत्तर सुद्धा इथं आलाय. इथं होऊन जाईल की गोदावरी नदीच कोणत्या नावानं संबोधलं जाते किंवा ओळखलं जाते. तर दक्षिण भारताची गंगा किंवा वृद्ध गंगा म्हणून याला ओळखलं जाते. का? कारण दक्षिण भारताची अतिशय महत्वाची नदी ही आहे. आणि याची एकूण लांबी किती आहे? याची 668. कुठं? महाराष्ट्रात. ओके, याची महाराष्ट्राची लांबी आहे 668 किलोमीटर. आणि तेच जर भारतातली विचारली तर भारताची, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा याचं विचारलं होतं, बऱ्याच लोकांनी कमेंट सुद्धा दिलं. तर भारताची याची लांबी आहे 1465 किलोमीटर. ओके, पूर्ण भारतातून गोदावरीची लांबी 1465 आणि फक्त महाराष्ट्राचं म्हटलं तर 668. आणि गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा किंवा वृद्ध गंगा म्हणून सुद्धा संबोधलं जाते. त्याच्यानंतर गोदावरीचा उगम कुठं होतो? तर गोदावरीचा उगम होतो नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतात त्र्यंबकेश्वराच्या ब्रह्मगिरी पर्वतावर याचा उगम होतो. आणि गोदावरी नदी ही दक्षिण भारतात सगळ्यात मोठी व महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. आणि गोदावरी नदीच्या काठी बरीचशी तीर्थक्षेत्र सुद्धा वसलेली आहे. आणि ही गंगा नदी खालोखाल एक पवित्र नदी सुद्धा मानली जाते, म्हणून याला दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा म्हणून सुद्धा संबोधलं जाते. त्याच्यानंतर याची लांबी आपण पाहिली, भारतातली 1465 आणि फक्त महाराष्ट्रातली 668. नंतरचा प्रश्न असा येऊ शकतो याच्यावर की महाराष्ट्रात एकूण नदी खोऱ्यांपैकी, ओके इथं खोरे आहे, एकूण नदी खोऱ्यांपैकी गोदावरीचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? गोदावरीने किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर एकूण महाराष्ट्रामध्ये एकूण नद्यांच्या खोऱ्यांपैकी गोदावरीचं क्षेत्र किती टक्के आहे? तर ते जवळपास 49% क्षेत्र एकट्या गोदावरीनंच व्यापलेलं आहे. आणि हा प्रश्न थोडंसं फिरून सुद्धा विचारला जाऊ शकते. कसं? की भारताच्या एकूण नदी खोऱ्यापैकी गोदावरीनं किती टक्के खोऱ्यांचं क्षेत्र व्यापलेलं आहे? तर ते आहे 10%. भारतासंबंधित विचारलं तर ते येणार 10%. आणि जर महाराष्ट्रातलं विचारलं तर येणार 49%. ओके, याच्यात कन्फ्युज होऊ नका, म्हणून मी पॅरलल जवळजवळ दोन्ही प्रश्न तुम्हाला देऊन दिले की तुम्हाला इथं क्लिअर झालं पाहिजे. महाराष्ट्राच्या एकूण नदी खोऱ्यापैकी 49% क्षेत्र व्यापलेलं आहे आणि भारताच्या 10% व्यापलेलं आहे. ओके, नेक्स्ट प्रश्नावर जाऊया. परीक्षेमध्ये गोदावरी नदीचा जो प्रवाह आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात. ग्रुप बी मध्ये, कंबाईनच्या ग्रुप बी असो, ग्रुप सी असो किंवा आपल्या ज्या अन्य परीक्षा त्याच्यात सुद्धा हा प्रश्न येतो की त्याच्या प्रवाहावर आधारित. जसा कोणता प्रश्न होतो बघा, गोदावरी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांतून वाहते? तर हा कशावर आधारित आहे? गोदावरी नदीच्या प्रवाहावर. ही सपोज गोदावरी नदी आहे, तर ही गोदावरी नदी जी वाहत आहे तर ही कोणकोणत्या जिल्ह्यांमधून होत वाहत आहे हे विचारलं जाते. तर ही एकूण महाराष्ट्राच्या 8 जिल्ह्यांमधून वाहते. किती जिल्ह्यांमधून वाहते? 8 जिल्ह्यांमधून. त्याच्यातलं पहिलं नाशिकमध्ये तिथं उगमच पावते. त्याच्यानंतर नाशिकमधून एंटर करते अहमदनगरला, नंतर औरंगाबादला, जालनाला, बीड, परभणी
नंतर नांदेड. आता नांदेडमध्ये आल्यावर काय करते ती गोदावरी नदी, नांदेडमधून पुन्हा ती तेलंगणामध्ये एंट्री करते. तेलंगणामधून एंट्री केल्यावर पुन्हा तेलंगणामधून पुन्हा महाराष्ट्रात एंट्री करते गडचिरोली या ठिकाणी. आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागामध्ये वाहत वाहत जाऊन पुन्हा ती तेलंगणामध्ये जाते आणि तिकडून तेलंगणामधून आंध्र प्रदेश आणि आंध्र प्रदेशमधून ती बंगालच्या महासागरात चालली जाते. तर असा प्रश्न आला की महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यातून वाहते, त्याचा प्रश्न उत्तर येणार 8. कोणकोणते जिल्हे? नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि शेवटी गडचिरोली. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 64 बघा. गोदावरी नदी भारताच्या किती राज्यातून वाहते? जसा गोदावरी नदीचं विचारलं होतं की महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून वाहते, तसा भारताच्या किती राज्यातून वाहते हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर ती किती राज्यातून वाहते तुम्हाला मी आता सांगितलं, ती वाहते 3 राज्यांमधून. कोणकोणते? महाराष्ट्रानंतर जाते तेलंगणामध्ये, तेलंगणामधून पुन्हा महाराष्ट्रात येते, महाराष्ट्रामधून पुन्हा तेलंगणात जाते आणि व नंतर आंध्र प्रदेशमध्ये ती एंटर करते आणि आंध्र प्रदेशच्या राजमहेंद्री येथे जाऊन ती बंगालच्या उपसागरात जाऊन भेटून जाते. लक्षात घ्या. तर असा प्रश्न आला की गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी जाऊन बंगालच्या उपसागरास भेटते, तर ती बंगालच्या उपसागरास कुठे मिळते? आंध्र प्रदेशचं राजमहेंद्री जे ठिकाण आहे त्या ठिकाणी जाऊन ती बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. आणि आता हा प्रश्न इथं निर्माण होतो की मग कुठे जाऊन भेटत आहे? बंगालच्या उपसागरास मिळत आहे. मग गोदावरी कोणती आहे? गोदावरी पूर्व वाहिनी आहे की पश्चिम वाहिनी आहे? हा तुम्हाला याच्यावरूनच कळालं पाहिजे. बंगालचा उपसागर आहे म्हणजे ती कोणती आहे? पूर्व वाहिनी आहे. कारण पश्चिम वाहिनी असती तर अरबी समुद्राला भेटली असती. ओके, लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ नका. त्याच्यानंतर असा प्रश्न आला की गोदावरी नदीचा मार्ग स्पष्ट करा. मी तुम्हाला आता याच्या आधी सुद्धा सांगितलं काय मार्ग आहे. पहिले महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यामध्ये ती फिरते मग तेलंगणामध्ये घुसते, तेलंगणामध्ये नांदेडमधून तेलंगणामध्ये घुसते आणि तेलंगणामधून पुन्हा महाराष्ट्रात कुठे ते गडचिरोलीला येते. मग महाराष्ट्राच्या सीमेवर फिरत पुन्हा तेलंगणामध्ये जाते. तेलंगणामध्ये गेल्यावर नंतर ती आंध्र प्रदेशमध्ये जाते आणि आंध्र प्रदेशच्या राजमहेंद्री या ठिकाणाहून ती बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळून जाते. तर हा प्रवाह सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे. नेक्स्ट प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 67. गोदावरीने वाहून आणलेल्या सुपीक गाळाने महाराष्ट्राचा कोणता प्रदेश तयार झालेला आहे? तर गोदावरीने जो काही सुपीक गाळ वाहून आणला आहे त्याद्वारे महाराष्ट्राचा मराठवाड्याचा विस्तृत प्रदेश तयार झाला आहे. लक्षात ठेवा, कोणता प्रदेश? मराठवाड्याचा विस्तृत प्रदेश तयार झालाय. आणि गोदावरी खोऱ्यांची सरासरी उंची किती? तर गोदावरी खोऱ्याची सरासरी उंची आहे 350 ते 550 मीटरच्या दरम्यान. आणि सगळ्यात कमी कुठं असते तर 50 मीटर असते नांदेड जवळ. सगळ्यात कमी त्याची उंची जी आहे ती 50 मीटर कुठे असते? ही नांदेड जवळ आहे. हे सुद्धा प्रश्न माहिती तुमच्या लक्षात ठेवा. जर आलं तर उत्तर सांगता आलं पाहिजे. आणि सरासरी म्हटलं तर सरासरी 350 ते 550च्या दरम्यान त्याच्या खोऱ्यांची उंची असते. नेक्स्ट प्रश्न बघा 69. गोदावरी खोऱ्यात जसे जसे पूर्वेकडे जातो तसे तसे त्याचा विस्तार कमी आहे की जास्त आहे? तर गोदावरी जशी जशी पुढे पूर्वेकडे जात जाते तिचा विस्तार हा कमी कमी होत जातो. ही गोष्ट लक्षात ठेवा. जशी जशी ती पूर्वेकडे जाते म्हणजे तिचा प्रवाह बंगालच्या उपसागराच्या दिशेने जाताना तिचा जो विस्तार आहे तो कमी कमी होत गेलेला आहे. तिच्या खोऱ्याचा विस्तार कमी कमी होत गेलाय. खोऱ्याच्या वरच्या बाजूस त्याची उंची 100 ते 200 मीटर पर्यंत आहे. नांदेडमध्ये जेव्हा पोहोचते ती 50 मीटर पर्यंत तिची उंची होऊन जाते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 70. गोदावरीच्या प्रमुख उपनद्या. मी जाणून बुजून हा गोदावरीच्या प्रमुख उपनद्या हा क्वेश्चन घेतलाय. मला बऱ्याच लोकांनी याच्यात थोडं नाही समजल्याबद्दल कमेंट केलं होतं आणि याच्यावर एक्झाममध्ये येणारे बरेचसे प्रश्न सुद्धा आहेत. मी पुन्हा हा प्रश्न घेत आहे तुम्हाला थोडंसं समजावून सांगण्यासाठी. सपोज मित्रांनो ही गोदावरी नदीचा प्रवाह आहे. ओके, हा गोदावरी नदीचा प्रवाह आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे गोदावरी समजून घ्या, म्हणजे समजून घेतलं ना तर तुम्हाला पाठ करायची गरज पडणार नाही. हो, गोदावरी नदी आहे. गोदावरी नदी कोणती दिशेने वाहते? ती वाहते पूर्व दिशेने. पूर्व वाहिनी नदी आहे ना. मग दिशा कशा असतात? वरी उत्तर, खाली दक्षिण, या बाजूला पश्चिम आणि या बाजूला पूर्व. असं माहित आहे आपल्याला, या दिशा आहे. तर गोदावरी कोणत्या दिशेला वाहते? पूर्व दिशेला वाहते. म्हणजे या बाजूला ती वाहत आहे पूर्व दिशेला. मग तुमचं तोंड पूर्वेकडे करा आणि मला सांगा की तुमची डावी बाजू कोणती असणार? तर तुमची डावी बाजू असणार, जर पूर्वेकडे तोंड असलं तर उत्तर बाजू असणारी ही कोणती असणार? ही डावी बाजू असणार. करेक्ट. मग त्याच्यावरून मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या डाव्या बाजू आहे ती उत्तरेकडं आणि उजवी बाजू कोणती असणार? दक्षिणेकडे असणारी जी बाजू आहे ती उजवी बाजू असणार. मग याच्यावरून मी तुम्हाला सांगितलं होतं की उजवीकडच्या नद्या आणि डावीकडच्या नद्या. हा बऱ्याच लोकांना कन्फ्यूज झालं होतं की सर डावीकडे आणि उजवीकडे हा कसं काय संबोधलं? तर हे त्याच्या दिशेवरून ठरवलं. ती पूर्वेकडे वाहत आहे, मग तुमचं तोंड पूर्वेकडे करून टाका.
आणि मग तुमचं डावी बाजू उत्तरेकडे होते, म्हणजे उत्तरेकडून येणाऱ्या सगळ्या नद्या डावी बाजूकडून येणाऱ्या नद्या संबोधल्या जातील आणि ज्या दक्षिणेकडून येतात नद्या त्यांना गोदावरीच्या उजव्या बाजूकडील नद्या म्हणून संबोधलं जाईल. तर हा कन्फ्युजन अपेक्षा करतो तुमचं क्लिअर झाले असेल. तर मला सांगा आता उजवी बाजू कोणती आहे? दक्षिणेकडची. मग दक्षिणेकडून येणाऱ्या कोणत्या कोणत्या नद्या आहे? तर दक्षिणेकडून येणाऱ्या मित्रांनो नदी आहे सगळ्यात पहिली याला भेटते दारणा नदी. कोणती भेटते? दारणा नदी. त्याच्यानंतर आहे दारणानंतर प्रवरा नदी. बघा हे उपनद्या याला येऊन मिळत आहे गोदावरीला. ओके, कोणती आहे? प्रवरा नदी येऊन भेटते. प्रवरानंतर या ठिकाणी याला प्रवरला इथं मुळा येऊन भेटते. ओके, ही मुळा नदी. त्याच्यानंतर मुळानंतर आहे तुम्हाला इथं दिसत आहे, मी लिहून सुद्धा दिले या पॉईंट्सवर तुम्ही पाहू शकता. इथं मुळानंतर आहे बोर. ही बोर येऊन भेटते इथं बोर आहे. नंतर सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका अशा येऊन याला उजव्या बाजूकडून मिळतात. तर आता कन्फ्युजन तुमचं दूर झालं असेल. उजवीकडून येतात म्हणजे कोणत्या बाजूने येतात? दक्षिणेकडून येतात, कारण ती पूर्ववाहिनी नदी आहे गोदावरी. आणि उजवीकडून येणाऱ्या कोणत्या आहे? मग उजवीकडून येणाऱ्या मित्रांनो याच्या आहे कांदवा आहे. बघा या ठिकाणी दिला हे कांदवा, शिवना. या कांदवा येऊन भेटते. नंतर शिवना आहे. नंतर खाम, खेळणा या प्रकारे या गोदावरीला येऊन भेटतात. तर या प्रकारे अशा दोन नद्या, दोन दिशेने येणाऱ्या त्याच्या उपनद्या येऊन तिला मिळतात. दक्षिणेकडून येणाऱ्या म्हणजे उजव्या बाजूकडल्या त्याला संबोधलं जाते आणि उत्तरेकडून येणाऱ्या नद्या त्यांना डावी बाजू संबोधलं जाते. ओके, आता याच्यात कन्फ्यूज होऊ नका. त्याच्यानंतर बघा आता याच्या उपनद्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. याच्या उपनद्या, प्रमुख उपनद्या, आता सगळ्याच उपनद्यावर इतकं विचारलं जात नाही, पण ग्रुप बी किंवा ग्रुप सी कंबाईन संयुक्त पूर्व परीक्षा गट क किंवा गट ब याच्यावर डिटेलमध्ये एक्झाम मध्ये प्रश्न येतात. तर आपल्याला त्या लेवलचं सुद्धा पाहायचं आहे. तर उपनद्यावर कसे प्रश्न येऊ शकतात बघा, की दारणा नदीचा उगम. मग आपण पाहिली होती कोणती होती दारणा नदी? उजवी बाजूकडून येणारी नदी आहे, दक्षिणेकडून येणारी. उजवी बाजू म्हणजे दक्षिणेकडून येणारी. हिचा उगम कुठे होतो? तर हिचा उगम होतो सह्याद्री पर्वतात इगतपुरी जवळ कुलगिरी दुर्गाजवळ होतो. ओके, हा डिटेलमध्ये मी तुम्हाला सगळं सांगून दिलं. तर हिचा उगम कुठे आहे? सह्याद्री पर्वतात इगतपुरी जवळ कुलगिरी दुर्गा जवळ याचा उगम होतो. आणि या नदीची एकूण लांबी किती आहे? तर दारणा नदीची एकूण लांबी आहे 77 किलोमीटर. लक्षात ठेवा, दारणा नदीची एकूण लांबी 77 किलोमीटर आहे. ही नदी ईशान्येकडे वाहत जाऊन नाशिकच्या 24 किलोमीटर अंतरावर उजव्या किनाऱ्याने गोदावरी नदीत जाऊन मिळते. ओके, कुठं वाहत जाते? नाशिकच्या दक्षिणेला 24 किलोमीटर अंतरावर उजव्या किनाऱ्याने गोदावरीला जाऊन भेटते. आणि दारणेला उजवीकडून काडवा व डावीकडून उंबलडोह आणि वालदेवी या नद्या येऊन मिळतात. आणि दुसरा याच्यावर महत्वाचा प्रश्न हा बनतो मित्रांनो, की हा बघा मी नेक्स्ट तुम्हाला दिलेला सुद्धा आहे, की दारा नदीवर नांदगाव जवळ निर्माण झालेल्या जलाशयाचं नाव काय? हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे. तर त्या जलाशयाचं नाव आहे लेक बिले. लेक बिले. आणि हा कधीचा आहे? तर हा 1915-16 मध्ये तयार झालेला जलाशय आहे नांदगाव जवळ. त्याचं नाव आहे लेक बिले. जवळजवळ 2.2 लक्ष घमी धारणतेचा हा जलाशय आहे. आणि यामुळे नांदूर मधमेश्वर येथे गोदावरी जवळ बांधून तिचे पाणी कालव्यात सोडण्यास शक्य झालं आहे. कोणामुळे? या लेक बिले जलाशयामुळं. त्याच्यानंतर त्याची प्रमुख नदी बघा नेक्स्ट पाहूया आपण. नंतर आहे प्रवरा. प्रवरा सुद्धा उजव्या बाजूकडून म्हणजे दक्षिणेकडून येऊन गोदावरीला मिळते. उगम कुठं झालं? तर प्रवरा नदीचा जो उगम आहे तो अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील हरिश्चंद्र डोंगर रांगांवर भंडारदरा येथे प्रवरा नदीचा उगम झालाय. ओके, लक्षात ठेवा, प्रवरा नदीचा उगम भंडारदरा येथे. ओके, कुठे येतो भंडारदरा? हरिश्चंद्र डोंगर रांगांवर येतो, जिल्हा अहमदनगर, तालुका अकोले तालुका. ओके, या नदीची एकूण लांबी किती आहे? तर या प्रवरा नदीची एकूण लांबी आहे 200 किलोमीटर. प्रवरा नदीची एकूण लांबी 200 किलोमीटर येते. आणि ही नदी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, त्याच्यानंतर श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातून प्रवास करते. मुळा, आडळा, म्हाळुंगी या प्रवरेच्या प्रमुख उपनद्या म्हणून ओळखल्या जातात. त्याच्यानंतर या भंडारदरा धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर आपल्या प्रवरा नदीवर 2 मुख्य धरण बांधण्यात आले. एक आहे भंडारदरा. मग भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? हा प्रवरा नदीवर आहे. पण हा एकटाच नाहीये, 2 मुख्य धरण या प्रवरा नदीवर बांधण्यात आले. एक आहे भंडारदरा आणि दुसरा जो धरण आहे याच्यावर बांधण्यात आलेला आहे तो दुसरा आहे निळवंडे धरण. कोणता आहे? निळवंडे धरण. या प्रवरा नदीवर असे 2 मुख्य धरण बांधण्यात आले, भंडारदरा आणि निळवंडे. त्याच्यानंतर भंडारदरा धरणावर एक मुख्य प्रश्न विचारला जातो की भंडारदरा धरणाचे पूर्वीचं नाव काय? याचं पूर्वीचं नाव काय होतं? तर याचं पूर्वीचं नाव होतं विल्सन बंधारा. आणि विल्सन बंधारा असा प्रश्न आला की भंडारदरा न विचारता विल्सन बंधारा कोणत्या नदीवर आहे? तर तो कोणत्या नदीवर आहे? प्रवरा नदीवर आहे. लक्षात ठेवा. ओके, कारण हा विल्सन बंधारा कोणाचं नाव आहे?
हा भंडारदरा धरणाचं पूर्वीचं नाव आहे. आणि जो हा भंडारदरा धरण आहे हा समुद्र सपाटीपासून 450 फूट उंचीवर आहे. समुद्र सपाटीपासून 450 फूट उंचीवर आहे. आणि आपली जी प्रवरा नदी आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. या प्रवरा नदी काठी असलेलं प्रमुख स्थळ कोणतं? तर याच्या नदीकाठी असलेलं प्रमुख स्थळ आहे अकोले व नेवासा. लक्षात ठेवा, अकोले व नेवासा हे याच्या नदीकाठी असलेलं प्रमुख शहरे आहे. हे सुद्धा विचारतात बरं का, लक्षात असू द्या. प्रवरा अकोले व नेवासा कोणत्या नदीच्या काठी येतात? ते प्रवरा नदीच्या काठी येतात. त्याच्यानंतर प्रवरा नदीला कोणत्या नावानं ओळखले जाते? तर याला अमृतवाहिनी या नावानं ओळखलं जाते किंवा संबोधलं जाते. प्रवरा नदी नेवासा तालुक्याच्या उत्तरेकडील भागात, सीमावर्ती भागात गोदावरीत जाऊन नंतर भेटून जाते. ओके, कुठं भेटते हा प्रश्न आला तर काही की नेवासा तालुक्याच्या उत्तरेकडील भागात जाऊन ती गोदावरीला मिळते. त्याच्यानंतर आहे सिंधफणा. सिंधफणा येऊ शकतो किंवा या प्रकारे सुद्धा असा याचा उल्लेख होतो, सिंधफणा. ओके, तर सिंधफणा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? ही सुद्धा दक्षिणेकडून म्हणजेच गोदावरीच्या उजवीकडून येणारी नदी आहे. ही बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील चिंचोली टेकड्यांमध्ये हिचा उगम आहे. त्याच्यानंतर ही नदी प्रथम उत्तरेकडे, नंतर पूर्वेकडे व तदनंतर पुन्हा उत्तरेकडे किंबहुना ईशान्येकडे जाऊन माजलगाव तालुक्यात मंजररथ जवळ ती गोदावरीस येऊन मिळून जाते. त्याच्यानंतर बघा, सिंधफणा नदीवर असलेल्या जलप्रकल्पाचे नाव काय? तर सिंधफणा नदीवर जे जलप्रकल्प आहे त्याचं नाव माजलगाव, कारण तो माजलगाव या ठिकाणी तयार झालाय म्हणून त्याला माजलगाव जलप्रकल्प म्हणूनच ओळखलं जाते. त्याच्यानंतर प्रमुख उजव्या बाजूकडून येणारी जी नदी आहे ती आहे बीड जिल्हा बिंदुसरा. कोणती नदी आहे? बिंदुसरा. तर याच्यावर काय प्रश्न येऊ शकतो जे एक्झाम मध्ये आलेला आहे आतापर्यंत, की बीड जिल्हा कोणत्या नदीची काठी वसलेला आहे? तर बीड जिल्हा हा बिंदुसरा नदीच्या काठावर वसलेला आहे. हा मुख्य प्रश्न त्याच्यावर तयार होतो. ब लक्षात ठेवा, बीडचा ब, बिंदुसरेचा सुद्धा ब, म्हणजे बीड कोणत्या नदीवर आहे? बिंदुसरा या नदीच्या काठी वसलेला आहे. आणि जी बिंदुसरा आहे जी ही काय आहे? ही सिंधफणा नदीची उपनदी आहे. ओके, बिंदुसरा नदी ही आपल्या सिंधफणेचीच एक उपनदी आहे. आणि बिंदुसरा नदीवर पाली येते. पाली हा जलप्रकल्प आहे. ओके, इथे विचारलं ना बिंदुसरा नदीवर असलेल्या जलप्रकल्पाचं नाव काय? तर पाली जलप्रकल्प आहे किंवा त्याला बिंदुसरा प्रकल्प सुद्धा म्हटलं जाते. ठिकाणाचंच नाव त्या पाली आहे आणि त्या ठिकाणावरूनच त्याचं नाव पाली प्रकल्प किंवा बिंदुसरा प्रकल्प म्हणून त्याला संबोधलं जाते. तर या प्रमुख उजव्या बाजूकडून येणाऱ्या ज्या नद्या आहे ना, याच्यावरच आजपर्यंत जास्त प्रश्न विचारले आहेत. कोणाच्या उजवीकडून? गोदावरीच्या. उजवी बाजू म्हणजे कोणती? दक्षिणेकडील. त्याच्यानंतर डावी बाजू म्हणजे कोणती आहे? उत्तरेकडील बाजू डावी आहे. मग उत्तरेकडून येणाऱ्या कोणत्या बाजू आहे? त्याच्यात मध्ये येते शिवना. ओके, तर उगमाईचं अजिंठा डोंगर रांगांवर बोलनाथ गावाजवळ. ही गोदावरी नदीला गंगापूर तालुक्यात सावखेडा व धारेगाव गावाजवळ डावीकडून येऊन मिळते. आणि शिवना नदीवर कन्नड तालुक्यात गडदगड येथे याचं गडदगड नावाचं इथं धरण सुद्धा या नदीवर बांधण्यात आलेलं आहे, ते शिवना नदीवर. त्याच्यानंतर एक नदी आहे डावीकडून येणारी म्हणजे उत्तरेकडून येणारी जी गोदावरीला येऊन मिळते ती एक खाम. हिचा उगम आहे दौलताबाद जवळील चौकेच्या डोंगरात झालेला उगम आहे. आणि ही गोदावरी नदीला औरंगाबाद शहराजवळ शेंदूरवाडा गावाजवळ जोगेश्वरी इथे येऊन मिळते. त्याच्यानंतर आहे डाव्या बाजूकडून म्हणजेच उत्तरेकडून येणारी ती आहे कादवा नदी. याचा उगम आहे वणी डोंगरात सरद गावाजवळ नाशिक जिल्ह्यात हिचा उगम आहे. आणि हिची लांबी जवळजवळ 74 किलोमीटर आहे या कादवा नदीची. आणि नाशिक जिल्ह्यातील निफाड व दिंडोरी तालुक्यातून वाहते. आणि कादवा नदीवर पालखेड करंजवन हा प्रकल्प सुद्धा बांधण्यात आलेला आहे. तर या प्रमुख याच्या उपनद्या ज्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जवळपास 50 प्रश्न, जरी तुम्हाला आकडेवारीमध्ये 50 कव्हर नाही झाले, परंतु एका प्रश्नावर 2 ते 3 प्रश्न आणि स्पष्टीकरणावर सुद्धा प्रश्न तयार होतात. तर मी प्रत्येक प्रश्नाचा एक्सप्लेनेशन द्यायचा प्रयत्न केला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया काय आहे व्हिडिओ संबंधी त्या कमेंट करत चला आणि मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.